लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपके यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही, मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. कॉकरोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू, तर गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश. दिपकेंचा पलटवार. दुसऱ्यांनाही आई आहे हे पंतप्रधान मोदींनी समजून घ्यावं. भाजपच्या ट्रोलर्सना आवरावं. विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केली, त्यामुळे मोदींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंचं हे उत्तर. लाठीचार्जबाबत माफी कधी मागणार? राज ठाकरे यांचा हा सवाल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. तर देशसेवेसाठी एकत्र या, जनजींना डोवाल यांचा हा मंत्र. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. SIRवर लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं. महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात? शिंदेंकडून ही विचारणा. संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट करावं. प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं. अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकर यांची ही टीका. सांगलीमधल्या 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आरोपी पांडुरंगने चिमुकलीवर अत्याचार करून निर्गुण हत्येनंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना. 1.5 वर्षानंतर चिमुकलीला मिळाला न्याय. अँटेलियाजवळ स्फोटक आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण अपडेट. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन माझे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मावर आरोप निश्चित. 5 वर्षांनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग आता अखेर मोकळा.